शेजवलकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। तर आज मी गाजराचा हलवा बनवणार। आता जसे थंडीचे दिवस चालू झाले आहेत, गाजराचा सीझन आहे, त्यामुळे मी गाजराचा हलवा बनवते। तर चला आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। तर आता याला सोलून आपण किसून घेणार आहोत। तर इथे आपण हे गाजर आता सोलून घेऊया। असेच एक एक करून आपण सर्व गाजर सोलून घेऊ। इथे बघू शकता तुम्ही, आपले गाजर चांगले सोलून झाले। आता आपण याला किसून घेऊ। तर मी इथे किसणी घेतली, गाजर किसून घेते। मी मीडियम साइज जी आहे ना, तिथूनच किसते। तर असंच आपण आता हे सर्व गाजर किसून घेऊया। तर इथे बघू शकता माझे गाजर किसून झाले। तर आता आपण बनवायला घेऊ। मी आता गॅसवर कढई ठेवते गरम करायला। तर आता इथे आपली कढई गरम झाली आहे। तर मी यामध्ये तूप टाकते। हे घरी बनवलेलं तूप आहे। 2 चमच तूप घेते। त्या तुपामध्ये मी हे गाजर घालून परतून घेते। बघू शकता तुम्ही, गाजराचा कलर चेंज होतो। इथे आपले गाजर तुपामध्ये परतून झाले, त्याचा कलरही चेंज झाला। आता मी यामध्ये 1 वाटी साखर घालते। आपण परतून घेऊया। इथे आता आपण साखर घातली होती, ती गाजरमध्ये चांगली मिक्स झाली आहे। आता यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेऊ। तर इथे मी यामध्ये दूध घालते। हे मी अर्धा लिटर दूध घेतलंय। तर आता आपण हे दुधामध्ये हा गाजर शिजवून घेणार आहे। दुधाला मलाई सुद्धा आली होती, ती पण मी त्यामध्ये घातली। पण हे आपल्याला दूध घातल्याच्या नंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर दूध फाटेल। इथे मी वेलची 1 चमच साखर घालून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती पण मी आता यामध्ये घालते। मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं शिजू देऊया। मस्त या गाजरच्या हलव्याचा
सुगंध घरामध्ये दरवळतो. दूध आटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता इथे दूध आटायला आहे आणि आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर हा आपला गाजराचा हलवा खायला तयार झालेला. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.